नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा पहिला व दुसरा हप्ता अर्थातच एकूण 3000 रुपये राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यावरती 14 ऑगस्ट पासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमचे देखील जमा झालेले असतील किंवा होतील। पण मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे। तुम्ही अर्ज भरताना कोणतंही बँक अकाउंट दिलेलं असेल तरी सुद्धा त्याचं या ठिकाणी काहीही घेणं देणं नाही। तुमचं जे अकाउंट डीबीटीला लिंक असेल त्याच अकाउंटला हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे बऱ्याच महिलांना हे पैसे मिळून सुद्धा त्यांना कोणत्या बँकेत किंवा कोणत्या खात्यावर हे पैसे आलेले आहेत याच्याबद्दलची कसलीही माहिती नाही। आणि मित्रांनो, हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुमच्या कोणत्या बँक खात्यावर हे 3000 रुपये जमा झालेले आहेत याची माहिती तुम्ही सुद्धा घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने चेक करू शकता। मित्रांनो, तुमचेही लाडकी बहीण योजनेचे हप्ते आलेले नसतील किंवा आले असतील तर ते कोणत्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत याच्याबद्दलची जर माहिती तुम्हाला चेक करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर मित्रांनो, ही सर्व माहिती चेक करण्यासाठी आपल्याला माय आधारच्या वेबसाईटवरती यायचं आहे। मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता। मित्रांनो, या पेजवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता लॉग इनचं बटन दिलेलं आहे। या ठिकाणी लॉग इन बटनवरती क्लिक करा। लॉग इन बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर पुढे अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि खाली दिलेला कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमच्या पुढे OTP टाकण्यासाठी ऑप्शन येईल आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती अशा पद्धतीचा एक OTP पाठवला जाईल। तो OTP तुम्हाला एंटर OTPच्या ठिकाणी फिल करायचा आहे। मित्रांनो, OTP फिल करून झाल्याच्या नंतर लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्ही या ठिकाणी लॉग इन झालेला असाल। तुम्ही लॉग इन झाल्याच्या नंतर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता भरपूर ऑप्शन तुमच्या समोर आलेले आहेत। तुम्ही तुमच्या आधारमध्ये डॉक्युमेंट अपडेट सुद्धा या ठिकाणी करू शकता। तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता, PVC कार्ड ऑर्डर करू शकता, ॲड्रेस अपडेट करू शकता। तसेच मित्रांनो, खाली आणखी ऑप्शन देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, त्यातील या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता डाव्या साईडला बँक सीडिंग स्टेटस हे ऑप्शन तुमच्या समोर आलेलं आहे, यावरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीचा इंटरफेस येईल। या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचं कोणतं बँक अकाउंट लिंक आहे याची माहिती या ठिकाणी दर्शवली जाईल। या ठिकाणी तुमची जी बँक दिसून येते त्या बँकेच्या अकाउंटवरती तुमचे पैसे जमा झालेले आहेत। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या बँकेचं नाव दिसून सुद्धा खाली बँक सीडिंग स्टेटस या स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह असं दिसत असेल तर तुमचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजेच तुमचं बँक अकाउंट हे DBT सोबत ॲक्टिव्ह आहे आणि असं असेल तरच तुमचे पैसे तुमच्या या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। जर या ठिकाणी ॲक्टिव्ह नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचं DBT मॅपिंग करून घ्या। तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।